नाव प्रीतम महेश फाळके. माझे नाव आदित्य प्रदीप लंबे. माझे नाव सोहम जेवाय. माझे नाव ओंकार दिलीप कारंडे. माझे नाव अयन सागर लंबे. आम्ही नागाव स्कूल नागावचे विद्यार्थी आहोत. आम्ही विकसित भारत या स्पर्धेअंतर्गत स्मार्ट कॅप फॉर ब्लाइंड पर्सन हे उपकरण तयार केलेले आहे. हे उपकरण अंध व्यक्तींसाठी उपयोगी आहे. हे उपकरण तयार करण्यासाठी आम्ही एक सर्वो मोटर, एक अल्ट्रासोनिक सेन्सर, एक ब्रेन, एक पॉवर बँक व काही जंपर वायर वापरलेले आहेत. हा सर्व प्रोग्राम आम्ही ऑर्डिनोद्वारे कंट्रोल करतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात असे पाहतो की अंध व्यक्तींना दिसत नसल्यामुळे त्यांना चालताना खूप समस्यांना सामोरे जावे लागते. ते जर चालताना एखाद्या वस्तूला थडकले तर ते खाली पडू शकतात. त्यामुळे त्यांना गंभीर इजा होऊ शकते. यासाठी आम्ही हे उपकरण केलेले आहे. एखाद्या मोठ्या अपघातात त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या समस्येवर उपाय म्हणून आम्ही हे उपकरण तयार केलेले आहे. त्यामध्ये आम्ही एक सर्वो मोटर लावलेली आहे. सर्वो मोटरवर अल्ट्रासोनिक सेन्सर फिट केलेला आहे. जेव्हा सर्वो मोटरद्वारे अल्ट्रासोनिक सेन्सर लेफ्ट साईडला जातो तेव्हा लेफ्ट साईडचा बजर वाजतो आणि जेव्हा अल्ट्रासोनिक सेन्सर राईट साईडला जातो तेव्हा राईट साईडचा बजर वाजतो. आणि जेव्हा अल्ट्रासोनिक सेन्सर सर्वो मोटरद्वारे बरोबर समोर येतो आणि त्याच्या समोर एखादी वस्तू येते तेव्हा दोन्ही बजर वाजू लागतात. यामुळे त्या अंध व्यक्तीला कळते की आपल्या डाव्या बाजूला एखादी वस्तू आहे की उजव्या बाजूला. आम्ही या ऑर्डिनोचा मल्टीमीटरद्वारे आम्ही या प्रोजेक्टचं किती करंट लोडिंग येते ते चेक केलं. तेव्हा आम्हाला कळालं की हा प्रोजेक्ट 0.40 अँपिअर करंट घेतो आणि आम्ही ही जी पॉवर बँक वापरलेली आहे ती 5 व्होल्ट करंट देते. मग आमचा हा प्रोजेक्ट चालण्यासाठी ही पॉवर बँक 12 तासाचं बॅटरी बॅकअप देऊ शकते. मग आम्ही असा विचार केला की जर अंध व्यक्ती बाहेर ठिकाणी फिरायला गेला तर त्याला हे 12 तासाचं बॅटरी बॅकअप पुरणार नाही. मग आम्ही याला उपाय म्हणून आम्ही सोलर प्लेट याच्यावर फिट केली. सोलर प्लेट ही 6 व्होल्ट पर्यंत करंट देते. हा करंट लिथियम बॅटरीमध्ये स्टोअर होतो. ही लिथियम बॅटरी आम्ही पॉवर बँक चार्ज करण्यासाठी वापरतो. अशाद्वारे आम्ही कधीही सोलर एनर्जी वापरून कधीही न संपणारं एनर्जी सोर्स या उपकरणासाठी दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आम्ही ही अल्ट्रासोनिक सेन्सर आहे तो टोपीच्या खाली फिट केलेला आहे आणि वर ही एक्सरे प्लेट लावलेली आहे. त्यामुळे हे पूर्णतः वॉटरप्रूफ झालेले आहे. आम्ही या वायरिंग ही पूर्णतः वॉटरप्रूफ केलेली आहे. त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट आपण पावसाळ्यातही वापरू शकतो. करण्यासाठी आम्हाला 1000 रुपये खर्च आलेला आहे. त्यामुळे कमी खर्चात जास्त फायदा देणारं उपकरण आम्ही तयार केलेलं आहे. या उपकरणामुळे अंध व्यक्ती आपल्या समाजात सहजपणे वावरू शकतो. आता या प्रोजेक्टचं मी तुम्हाला वर्किंग दाखवतो.